एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात पोहोचल्यात. अगदी आता 2 दिवसांनी उमेदवारी अर्ज दाखल करायचा आणि माघारी घ्यायची मुदत आहे. अशावेळी हा व्हिडिओ बनवेपर्यंत महाविकास आघाडी किंवा महायुती या दोन्ही पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या याद्या जाहीर झालेल्या नाही आहेत. मात्र जागा वाटप पार पडले असं सांगण्यात येतंय. पण असं असताना नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि याशिवाय जळगाव ग्रामीण किंवा जळगावचा मधील जो विधान परिषदेचा मतदारसंघ आहे, इथं मात्र भाजपमध्ये, राष्ट्रवादीमध्ये, भाजपमध्ये, शिवसेनेमध्ये कुरबुरी सुरू आहेत. अजून त्याच्यावर दावा सांगितला, अजून ती जागा कोणाला गेली याबद्दल स्पष्टता येत नाही. अशात नुकताच गुलाबराव पाटलांनी एक विधान केलं, ज्यामुळं आश्चर्य व्यक्त केलं जातंय. आणि दुसरीकडं जळगावचा जो मतदारसंघ आहे तो भाजपला सुटल्याचंही सांगण्यात येते. शिवाय ठाकरे गट इथून आपला उमेदवार देणार आहे. मग जर ही जागा आपल्या मुलाला मिळाली नाही तर गुलाबराव पाटील काय करू शकतात? ठाकरे सेनेची इथं मदत लागू शकते का? कसं असू शकतं इथलं गणित? चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी संजना, महाराष्ट्र अपडेटमध्ये आपलं स्वागत. सगळीकडे महायुतीचं जागा वाटप झालेलं आहे. महायुती ज्या 16 ते 17 जागा आहेत यामध्ये 11 ते 12 जागा भाजप, 2 जागा राष्ट्रवादी आणि 3 जागा शिवसेना किंवा 3 जागा राष्ट्रवादी, 2 जागा शिवसेना असं झालेलं आहे. असं सांगण्यात येत असताना गुलाबराव पाटील म्हणतायत की महायुतीमध्ये अद्याप जागा वाटपाबाबत कोणताही निर्णय झालेला नाही. जागा वाटपाबाबत माध्यमांमध्ये सुरू असलेल्या अनेक बातम्या तथ्यही नसून अंतिम निर्णय एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार हेच घेणार आहेत. लोकांकडून जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केला जात आहे. आता बघा, मी मगाशी उल्लेख केला त्याप्रमाणे भाजप 12, शिवसेना 3, राष्ट्रवादी काँग्रेस 2 अशा जागा लढवेल अशी घोषणा किंवा अशा गोष्टी सुरू असताना गुलाबराव पाटलांनी जी प्रतिक्रिया दिली आहे त्यामुळं सगळ्यांनीच आश्चर्य व्यक्त केले. सध्या या सगळ्या घडामोडीनंतर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने बैठक बोलवली आहे. या बैठकीसाठी गुलाबराव पाटलांना देखील आमंत्रण देण्यात आले. तर या बैठकीत काय निर्णय होईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. असं असताना आता एक महत्त्वाची अपडेट येते की जळगावचा जो स्थानिक मतदारसंघ आहे विधान परिषदेचा, ती जागा भाजपलाच सुटली आहे. आणि मग आता इथून गुलाबराव पाटील नेमकं काय करणार? कारण बघा, जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचं मजबूत संघटन आहे. गुलाबराव पाटीलांचा प्रभाव लक्षात घेता हा मतदारसंघ पक्षासाठी प्रतिष्ठेचा ठरला होता. मात्र आता ही जागा भाजपकडे गेल्याचं समजते. गुलाबराव पाटलांनी आपले पुत्र प्रतापराव पाटील यांना ही जागा मिळावी यासाठी खूप प्रयत्न केले. नाशिक आणि जळगाव यातील जागा कुठली, म्हणजे भाजप आणि शिवसेना दोन्हींनी इथं दावा सांगितला होता. अशात शिवसेनेची जी जागा आहे नाशिकमधली ती भाजपला मिळावी आणि जळगावची जी जागा भाजपची ती शिवसेनेला मिळावी यासाठी फक्त आपल्या पुत्रप्रेमासाठी गुलाबराव पाटील उत्सुक होते, प्रयत्न करत होते. मात्र त्यांचे ते प्रयत्न सफल ठरलेले नाही आहेत असं दिसून येतंय आणि भाजपला हा मतदारसंघ सुटल्याचं मोठ्या प्रमाणात सांगितलं जातंय. तर बघा, इथून मागचे जे आमदार होते त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर मागील वेळी भाजपचे इथले आमदार राहिले होते ते म्हणजे चंदूभाई पटेल. आणि आता इथून म्हणजे या मतदारसंघातून हा जो मतदारसंघ आहे भाजपला सुटलाय, तिथून उल्हास पाटील, माजी खासदार उल्हास पाटील यांच्याकडनं केतके पाटील यांना भाजपकडून उमेदवारी दिली जाऊ शकते असं सांगण्यात येते. दुसऱ्या बाजूला हा जो मतदारसंघ आहे महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सुटलेला आहे आणि ठाकरे गटातून शरद तायडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजप विरुद्ध ठाकरे असा इथं लढत होऊ शकते. पण आता मी उल्लेख केला त्याप्रमाणे 1 जून रोजी उमेदवारी अर्ज माघारी घेण्याची आणि दाखल करण्याची उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तारीख आहे. अशात जळगावमधून भाजपनं केतकी पाटील यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याचं समजतंय. दुसरीकडं प्रतापराव पाटील यांनी देखील अर्ज घेतल्याचं समजते. पण पक्षाकडून अधिकृत संदेश किंवा आदेश आल्याशिवाय हे फॉर्म भरू शकत नाहीत. मग आता हा फॉर्म नेमका कसा भरला जाईल, कुठल्या पक्षाकडून भरला जाईल हे पाहणं महत्त्वाचं आहे. अशात गुलाबराव पाटीलांचे पुत्र प्रतापराव पाटील यांना उमेदवारी मिळाली नाही तर म्हणजे खरं तर भाजपला हा मतदारसंघ सुटल्यामुळे केतकी पाटील यांनाच उमेदवारी मिळणार हे स्पष्ट आहे. पण मग सुटला नाही खरंच तर मग यावेळी गुलाबराव पाटील हे काय करू शकतात, काय होऊ शकतं शेवटच्या क्षणी? कारण ठाकरे गटातून इथं उमेदवार ठाकरे गटानं उतरवलाय. मग भाजपने आपल्याला उमेदवारी दिली नाही किंवा काय झालंय म्हणून तो वचपा काढण्यासाठी गुलाबराव पाटील हे ठाकरेंच्या उमेदवाराला मदत करू शकतात का? किंवा
इथं त्यांचा प्रभाव चांगला आहे. त्या सगळ्याचा फायदा घेत आपल्या मुलाला अपक्ष उमेदवारी दाखल करायला लावून आपल्या सगळी राजकारणाची तंत्र, मंत्र, अनुभव या सगळ्या गोष्टी वापरून गुलाबराव पाटील आपले पुत्र प्रतापराव पाटील यांना आमदार करू शकतील का? इथं काय होऊ शकतं जळगावात हे आता नाव जाहीर झाल्यानंतर, उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतरच स्पष्ट होणार आहे. याबाबतच्या सगळ्या अपडेट आम्ही तुम्हाला देतच राहू. पण या सगळ्या समीकरणांबद्दल तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका.